नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपला हा तिसरा आणि लास्ट व्हिडिओ आहे श्रीनाथजी बनवण्याचा. तर आपण अशा प्रकारे पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत. तर बघा 2 काळे मोती आणि 3 पांढरे मोती ओवलेले आहेत. 2 काळे मोती आणि 3 पांढरे मोती आणि तो जो पांढरा मोती आहे शेवटचा त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेत आहोत. ज्या आता सुईमध्ये घातली होती ना पांढऱ्या मोत्यात, त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतरनं उभा काळ्या मोत्यातनं सुई आपण खालच्या दिशेला आणायची आहे. तर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशाप्रमाणे आणायची आहे. आता इथे आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत. तसे 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचे 2 म्हणजे आडवे 2 काळे मोती आणि उभा जो एक काळा मोती आहे ज्यातनं आपण आता सुई बाहेर काढलेली आहे, त्या मोत्यातनं आपण परत एकदा सुई बाहेर काढायची आहे. तर बघा अशा प्रकारे वरच्या दिशेला आपण सुई वरच्या 2 काळ्या मोत्यातनं सुई जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता आपल्याला सुई खालच्या दिशेला आपल्याला फिरवत आणायची आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता बघा इथे आपल्याला परत 5 मोत्यातनं सुई फिरवायची आहे. खालचे 2, मधला 1 आणि वरचे 2. तर अशा प्रकारे 5 मोत्यातनं सुई फिरवल्याच्या नंतर 1 पांढरा मोत्यापर्यंत येईल. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. 3 पांढरे मोती ओवल्याच्या नंतर तो जो उभा काळा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला काढायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे 6चा गोल तयार होईल. आता आपल्याला इथून समोरचा जो उभा पांढरा मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवायची आहे. आता इथे आपल्याला 1 पांढरा, 1 हिरवा आणि 1 फिकट गुलाबी मोती ओवायचा आहे. बघा आपण गुलाबी 2 कलरचे ओवलेले आहेत, फिकट आणि डार्क. त्यानंतरनं वरचा जो हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला परत सुई फिरवत 5 मोत्यातनं काढायची आहे. पिवळा मोत्यापर्यंत सुई आलेली आहे. बघा एकच पिवळा मोती. आता इथे आपण 1 मोरपंखी मोती ओवणार आहोत आणि त्यानंतरनं 1 पिवळा मोती आणि 1 हिरवा. 1 मोरपंखी, 1 पिवळा आणि 1 हिरवा. आता तो जो गुलाबी मोती आहे त्यातनं परत सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. तर हा 6 मोत्यांचा एक गोल परत अशा प्रकारे तयार झालेला आहे. आता त्यातनं समोर सुई काढायची आहे हिरव्या मोत्यातनं. आता आपण उजव्या दिशेकडे जात आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला सुईला फिरवत तो जो मोरपंखी मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे. तर जेणेकरून आपला हा आडवा मोती जो आहे उभा मोती, तर त्या उभ्या मोत्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. बघा अशा प्रकारे. आता इथे आपल्याला 1 पिवळा मोती ओवायचा आहे. बघा मोती ओवताना फक्त लक्षात ठेवायचं आहे रंग कोणते ओवलेले आहेत. 1 पिवळा, 1 पिवळा गुलाबी आणि परत अजून 1 गुलाबी. तर अशा प्रकारे 1 पिवळा आणि 2 गुलाबी असे 3 मोती ओवून वरचा जो गुलाबी मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा अशा प्रकारे वरचा जो आडवा गुलाबी मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला सुई फिरवत ते जे 2 आकाशी मोती आहेत ना तिथपर्यंत घेऊन यायचं आहे. सुईला पूर्ण मोत्यांनी फिरवायचं आहे तो गोलमधनं आणि आकाशी मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे. आता इथे आपल्याला 1 गुलाबी मोती आणि 2 आकाशी मोती असे 3 मोती ओवायचे आहेत. तो जो उभा गुलाबी मोती आहे त्यातनं वरचे जे 2 आकाशी मोती आहेत तिथपर्यंत सुई फिरवायची आहे आणि त्याच्या खालचा जो उभा गुलाबी येईल तिथपर्यंत. बघा अशा प्रकारे. तर आता इथे गुलाबी मोत्यापर्यंत सुई फिरवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 1 गुलाबी मोती, 1 पिवळा मोती आणि 1 मोरपंखी मोती तसे 3 मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो पिवळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा आपण 3 मोती ओवलेले आहेत आणि वरच्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार. त्याच्यासमोरचा 1 आणि त्याच्या खाली असलेला उभा असलेला 1 अशा प्रकारे 3 मोत्यातनं आपण सुई फिरवून घेणार आहोत. तर बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला सुई फिरवत 6-6चे गोल बनवायचे आहेत. आता आपल्याला इथे सुई फिरवत परत जे हिरवा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. एका हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे बघा. पूर्ण सुई फिरवायची आहे. आता सुई फिरवत आपण हिरव्या मोत्यातनं बाहेर आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 1 फिकट गुलाबी मोती, 1 हिरवा मोती आणि 1 पिवळा मोती असे 3 मोती ओवायचे आहेत आणि तो जो मोरपंखी मोती आहे मोरपंखी मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेला काढायची आहे सुई. तर बघा आता तुम्हाला लक्षात आले असेल वरच्यासारखंच पॅटर्न रिपीट होत आहे. अशा प्रकारे
फिकट गुलाबी मोत्यापर्यंत सुई आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला हिरवा मोती ओवायचा आहे एक, त्यानंतर पांढरे 2 मोती, तर 3 मोती ओवून जो आडवा पांढरा मोती आहे वरती, तर त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे गुलाबी मोत्यापर्यंत. आता आपल्याला सुई खालच्या दिशेचा जो हिरवा मोती आहे बघा, गुलाबीच्या खाली जो हिरवा मोती येतो तिथपर्यंत सुई आणून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत, एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती, एक पांढरा 2 हिरवे आणि एक ऑरेंज मोती, असे 4 मोती ओवायचे आहेत. आणि ते जे 2 हिरवे मोती दिसत आहेत वरच्या दिशेचे, त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे हा आपला 6 मोत्यांचा राऊंड कंप्लीट होतो. तर बघा अशाप्रमाणे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच आपण हे केलेलं आहे. आता आपल्याला सुई फिरवत 2 जे पिवळे मोती आहेत तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. तर पिवळ्या मोत्यापर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर आता बघा वरच्या दिशेचा जो लाईन आहे ना, ज्याच्यामध्ये ऑरेंज गुलाबी मोती टाकलेला आहे, ती लाईन आपल्याला सेम रिपीट करायची आहे. इथे पण जशी वरची ऑरेंज मोत्याची लाईन आहे ती लाईन सेम आपल्याला खालच्या दिशेला रिपीट करायची आहे. कुठपर्यंत, तर इकडच्या दिशेचे जे हिरवे मोती आहेत, हिरवा ऑरेंज आणि जो पांढराचा गोल आहे तिथपर्यंत रिपीट करायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण वरची जी लाईन आहे त्याचप्रमाणे खालच्या दिशेला रिपीट केलेला आहे. ऑरेंज मोत्याची लाईन, फिकट गुलाबी मोत्याची नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे पांढऱ्या मोत्यापर्यंत आपण रिपीट करून घेतलेला आहे वरची लाईन. आता पांढऱ्या मोत्यापर्यंत आपण सुई आणून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे 3 पांढरे मोती ओवणार आणि हे जे वरचे 3 पांढरे मोती दिसत आहेत, आडवे 2 आणि उभा 1, त्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रकारे. आता हे जे वरचा उभा गुलाबी आणि उभे ऑरेंज आहेत ते रिपीट होत असतात. तर आता हा जो आपण मोती काढलेला आहे पांढऱ्या मोत्यातनं पूर्ण आपल्याला फिरवत तो जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे. एक काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे वरच्या दिशेला. आता इथे आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि एक पांढरा मोती ओवायचा आहे. 2 काळे 1 पांढरा आणि हा जो उभा पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे पूर्ण जो गोल आहे तो तयार होईल. तर आपल्याला अशा प्रकारे मोती टाईट ओढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला सुई फिरवत ती जी काळी मोती आहे आडवी काळ्या मोत्याच्या खालची जो उभी काळी मोती आहे ना तिथपर्यंत घेऊन यायचं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत 3. ह्या 3 काळ्या मोत्या ओवल्याच्या नंतर आता आपल्याला ती जे आडवे काळी मोती आहेत 2, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण सुई फिरवून घेणार आहोत. तर हे असं आपल्याला पूर्ण फिरवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा आपल्याला वेळ फक्त मोती फिरवण्यासाठी जास्त लागेल इथे. आता आपल्याला जो शेवटचा पांढरा मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. तो जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत, 4 पांढरे मोती, 4 पांढरे मोती ओवायचे आणि जो उभा काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता ह्या उभ्या काळ्या मोत्यातनं बाजूला बघा वरच्या दिशेचे जे पांढरे मोती आहेत ना त्यातनं देखील आपल्याला सुई फिरवत आपल्याला खालच्या दिशेच्या मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे खालचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपण समोर घेऊन तो जो काळा मोती आहे तिथनं आपण समोर आलेलो आहोत. बघा अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक काळा मोती आणि 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि तो जो एक पांढरा आणि एक काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. एक पांढरा आणि एक काळा मोती. तर अशा प्रकारे हे जे 6चा जो गोल आहे तो तयार होईल. तर हे अशाप्रमाणे. आता आपल्याला सुईला तो जो उभा काळा मोती आहे त्यातनं देखील बाहेर काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यासमोर 3 काळे मोती ओवायचे आहेत, 2 आणि हे 3. तर असे 3 काळे मोती ओवायचे आहेत. तर आडवे वरचे 2 काळे मोती आणि पूर्ण फिरवायचं आहे आपल्याला. आता समोरचे जे 2 पांढरे मोती दिसत आहेत तिथपर्यंत आपण सुई फिरवून घेणार. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत 2, त्यानंतरनं एक काळा मोती ओवायचा आहे.
2 पांढरे 1 काळा आणि तो जो उभा काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आणि पूर्ण सुई फिरवत आपण इकडचा उभा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आणून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला हिरवे मोती ओवायचे आहेत. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे पांढऱ्या मोत्यातनं आणि 2 हिरवे आणि 1 फिकट गुलाबी रंगाचा मोती ओवायचा आहे. 2 हिरवे आणि 1 फिकट गुलाबी रंगाचा मोती आपण ओवलेला आहे अशा प्रकारे. आता आपल्याला सुई फिरवत 1 पिवळा मोती जो आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे. तर 2 पैकी पहिला जो पिवळा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत आणायची आहे. तर अशा प्रकारे पिवळ्या मोत्यापर्यंत सुई फिरवत आणल्याच्या नंतर आता वरती जो पिवळा मोरपंखीचा जो ची जी लाईन आहे ना तीच लाईन आपल्याला इथे रिपीट करायची आहे. बघा वरती 2 वेळेस झालेलं आहे आपलं पिवळा मोरपंखी गुलाबी ती जी लाईन आहे ती सेम लाईन आपल्याला इथे रिपीट करायची आहे. जस्ट वरची लाईन सोडून त्याच्यावरती जी लाईन आहे त्याचप्रमाणे आपल्याला सेम टू सेम रिपीट करायची आहे. तर बघा इथे आपण रिपीट केलेलं आहे. पिवळा मोरपंखी गुलाबी असे सगळे मोती आलेले आहेत. अशा प्रकारे आपण इकडचा साईडचा जो उजवीकडचा जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत ओवून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला परत 2 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. 2 हिरवे आणि 2 पांढरे मोती ओवणार आणि वरच्या दिशेचे जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. वरच्या दिशेचा जो हिरवा मोती आहे बघा इकडच्या साईडला तर त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. तर बघा हे आपण अल्टरनेटली एक सोडून एक लाईन रिपीट होत आहेत. ठीक आहे. एकदा गुलाबी मोतीचा फिकट गुलाबी मोतीचा लाईन रिपीट होईल आणि एक ऑरेंज मोतीचा लाईन रिपीट होत असतो. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि जसं वरती केलेलं आहे सेम तसंच आपल्याला खालचे लाईन्स रिपीट करायचे आहेत. आपण मध्ये मध्ये सांगतच राहू. तर बघा हे अशा प्रकारे हे कंप्लीट झालेलं आहे. आपण आता त्या पांढऱ्या गुलाबी मोत्यातनं खाली सुई आणून घेतलेली आहे आणि हिरव्या मोतीपर्यंत सुई घेऊन जायची आहे. खालच्या दिशेतला जो खालच्या लाईनमध्ये जे 3 हिरवे मोती दिसत आहेत त्यातनं जो मधलावाला गुलाबी आहे 2 नंबरचा तिथेपर्यंत आपण आलेलो आहोत. ठीक आहे. लास्टचा जो हिरवा मोती आहे त्यातनं आता काढून घ्यायचा आहे. तर बघा अशाप्रमाणे आता शेवटचा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपण सुई घेऊन आलेली आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे आहेत, 1 हिरवा मोती आणि 1 ऑरेंज मोती. तर 2 पांढरे 1 हिरवा आणि 2 ऑरेंज तर अशा प्रकारे आपण ओवलेला आहे आणि हा जो शेवटचा हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. तर बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण 5 मोती येऊन शेवटचा जो हिरवा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतरनं सुईला फिरवत आपण समोरचे जे हिरवे मोती आहेत तिथपर्यंत घेऊन जायचं आहे बघा. म्हणजे पुन्हा ते जे 6चा गोल आहे तो बनवायचा आहे अशा प्रकारे. आता इथं हिरव्या मोत्यापर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला 1 ऑरेंज मोती ओवायचा आहे. 1 ऑरेंज आणि 2 हिरवे मोती आणि इकडचा जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे हा हिरवा आणि ऑरेंजचा जो राऊंड आहे तो कंप्लीट होत असतो. आता आपल्याला सुई फिरवून त्या ज्या ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत घेऊन आलेलो आहोत. आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला 2 पिवळे मोती ओवायचे आहेत आणि 1 गुलाबी मोती ओवायचा आहे. 2 पिवळे 1 गुलाबी आणि वरचा जो पिवळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा 2 पिवळे 1 गुलाबी ओला वरच्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला सुई फिरवत तो जो आकाशी मोती आहे 1 आकाशी मोती तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. 1 आकाशी मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवायची आहे. बघा अशा प्रकारे आकाशी मोत्यापर्यंत सुई आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला गुलाबी मोती ओवायचा आहे 1, त्यानंतर 1 आकाशी आणि परत 1 गुलाबी. हे डार्क गुलाबी मोती आहे. तर अशा प्रकारे गुलाबी आकाशी गुलाबी असे 3 मोती ओवून आपण बाजूचा उभा जो मोती आहे त्यातनं सुई काढणार आणि परत फिरवून आपण इकडच्या बाजूचा जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत सुई आणून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला परत 1 आकाशी मोती ओवायचा आहे आणि 2 गुलाबी मोती ओवायचे आहेत. तशा प्रकारे 3 मोती ओवून वरच्या दिशेचे जे गुलाबी आणि आकाशी मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ते जे आडवे मोती आहेत त्यातनं आपण सुई बाहेर काढणार. आता सुई फिरवत आपण तो जो पिवळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायची आहे बघा.
सुई फिरवत आपण पिवळ्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. दोन्ही पिवळ्या मोत्यातनं बाहेर निघेल सुई. तर अशाप्रमाणे आता इथे आपल्याला एक ऑरेंज मोती ओवायचा आहे आणि दोन पिवळे मोती. एक ऑरेंज मोती, दोन पिवळे मोती. तो जो उभा गुलाबी मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढणार. तर हे अशा प्रकारे दिसेल. त्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला सुई फिरवत ऑरेंज मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे. आता ऑरेंज मोत्यापर्यंत सुई आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे. आणि वरचे जे 2 हिरवे मोती दिसत आहेत तसे 3 आहेत, पण अलीकडचे जे 2 हिरवे मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता सुई फिरवत आपल्याला पांढऱ्या रंगाचा जो मोती आहे हिरव्याच्या बाजूला तिथपर्यंत न्यायची आहे. तर अशाप्रमाणे आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत. एक काळा मोती, एक हिरवा मोती आणि एक ऑरेंज मोती, असे 3 मोती ओवणार. आणि तो जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण सुई अशाप्रमाणे बाहेर काढून घेतलेली आहे. आता सुई फिरवत आपल्याला काळ्या मोत्यापर्यंत घेऊन जायचा आहे. तो जो उभा काळा मोती आहे तिथपर्यंत. ठीक आहे. तर अशाप्रमाणे आपल्याला व्यवस्थित पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे इथं आता काळ्या मोत्यापर्यंत सुई आपण आणून घेणार आहे. अशा प्रकारे आता इथे आपल्याला परत मोती ओवायचे आहेत. तर काळे मोती ओवणार आपण इथे 1, 2 आणि 3. तर अशा प्रकारे आपल्याला 3 काळे मोती इथे ओवायचे आहेत. आणि वरचे जे काळे मोती आहेत आडवे 2 आणि उभा 1, ह्या 3 काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे 6 मोत्यांचा हा जो गोल आहे तो तयार होईल बघा. तर अशाप्रमाणे हा जो गोल आहे तो आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचा आहे. आणि पूर्ण पुन्हा सुई फिरवत तो जो पांढरा मोती दिसत आहे, एक पांढरा मोती तिथपर्यंत आणून घ्यायचा आहे. म्हणजे आता एक पांढरा आणि एक काळा असे 2 आहेत. ठीक आहे. आता इथे आपल्याला सुईमध्ये मोती ओवायचे आहेत. तर 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि उभा काळा मोती जो आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. उभ्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आणि बाजूचे पूर्ण आपल्याला आता फिरवून घ्यायचे आहेत मोत्यातनं सुई. आणि खालच्या दिशेचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आपण सुई घेऊन येणार. बघा आता पांढऱ्यापर्यंत घेऊन आलो. त्याच्या समोरचा जो काळा मोती आहे पांढऱ्याला सोडून टाकायचा आहे. बघा आता काळ्या मोत्यापर्यंत सुई समोरच्या दिशेला आपण अशा प्रकारे घेऊन आलेली आहे. ठीक आहे. आता इथे बघा हे व्यवस्थित दिसेल आता क्लोजअपमध्ये. तर इथे आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत. एक काळे मोती आणि 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. तर 4 मोती ओवायचे आहेत. एक काळा आणि 3 पांढरे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर वरच्या दिशेचे जे एक पांढरा आणि एक काळा मोती आहे ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रकारे 6 मोत्यांचा जो गोल आहे तो इथे तयार होतो. तर बघा हे अशा प्रकारे आता ह्या काळ्या मोत्यातनं, उभ्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला परत एक हिरवा मोती ओवायचा आहे. एक ऑरेंज, 2 ऑरेंज, एक हिरवा आणि 2 ऑरेंज मोती ओवणार. आणि वरचा जो हिरवा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. नंतर समोरचा एक काळा आणि उभा काळा, अशा प्रकारे 2 काळ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेला फिरवून घ्यायची आहे. तर आता बघा पूर्ण आपल्याला सुई जी आहे फिरवून इकडच्या दिशेचा उजवीकडचा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आणायची आहे. ऑरेंजच्या बाजूला जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपण आणलेला आहे. बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता इथे आपल्याला परत मोती ओवायचे आहेत. तर एक फिकट गुलाबी मोती ओवणार आहोत. एक फिकट गुलाबी आणि एक हिरवा मोती. बघा फिकट गुलाबी मोती ओवलेला आहे आता. आणि एक ऑरेंज मोती, डार्क गुलाबी नाही तर फिकट गुलाबी, हिरवा आणि एक ऑरेंज. आणि आता आपल्याला हा जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं बाहेर काढायची आहे सुई. आणि सुईला फिरवत त्या फिकट गुलाबी मोती जो आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन यायची आहे. बघा त्या गोलमधनं आपल्याला सुई फिरवायची आहे. आणि त्या गोलमधनं आपल्याला तो जो फिकट गुलाबी मोती आहे तिथपर्यंत सुई आपण घेऊन येणार. आता बघा सेम असा फिकट गुलाबीचा एक जी लाईन आहे, जे गोल गोल आहेत ते वरच्या दिशेला पण बनलेले आहेत. ही याच्या जस्ट वरची लाईन सोडून त्याच्यावरती बघा तर आपल्याला गुलाबी मोत्यांचे दिसेल. आता एक गुलाबी मोरपंखी जिथे आहे ते जे गोल आहेत ना तसाच आता आपल्याला सेम तिथे वरती जसं आपण ओवलेला आहे, ज्या रंगामध्ये ओवलेला आहे त्याच रंगामध्ये इकडे खालच्या दिशेला पण ओवून घ्यायचं आहे. आणि ते 6-6चे राऊंड्स जे आहेत ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत. जसं त्या फिकट गुलाबी आणि मोरपंखी मोत्यात ओवलेला आहे सेम तशीच आपल्याला इथे लाईन रिपीट करायची आहे.
तशाप्रमाणे आपण रिपीट केलेली आहे बघा. फिकट गुलाबी मोत्यापर्यंतच रिपीट करायचं आहे. आता फिकट गुलाबी मोत्यापर्यंत रिपीट केल्याच्या नंतर सुई आपण फिकट गुलाबीमधनं वरती जे हिरवा आणि एक ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण बाहेर काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा फिकट गुलाबीच्या वरती आडवे जे मोती आहेत 2 त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इकडे राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 ऑरेंज मोती लागतील, 2 ऑरेंज आणि 1 हिरवा. तर बघा अशा प्रकारे 2 ऑरेंज आणि 1 हिरवा हे 3 मोती आपण हा जो गुलाबी मोती आहे त्यातनं वरच्या दिशेला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे हे दिसेल गुलाबी मोत्यातनं, फिकट गुलाबी. ठीक आहे, आता हा डार्क गुलाबी नाही आहे, फिकट गुलाबी मोत्यातनं आपण जी सुई आहे ती वरच्या दिशेला काढलेली आहे. आणि आता सुई फिरवून आपल्याला तो जो उभा ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे. बघा उभा ऑरेंज मोत्यापर्यंत आपण सुई आणलेली आहे. आता इथे आपल्याला 1 ऑरेंज मोती, 1 हिरवा मोती अशा प्रकारे ओवायचा आहे आणि 2 पांढरे मोती. तर 1 ऑरेंज, 1 हिरवा आणि 2 पांढरे असे 4 मोती ओवायचे आहेत. आणि इकडच्या दिशेला बघा आता हा जो हिरवा मोती आहे ना त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. त्यातनं तो जो बाजूला ऑरेंज मोती आहे ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, हिरवा आणि ऑरेंज. ठीक आहे, म्हणजे हे 6चा जो गोल आहे तो कंप्लीट होतो. तर बघा अशाप्रमाणे हे दिसेल. तर बघा तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं असेल तर आता आपला वरचा जो हात आहे श्रीनाथजीचा तो बनलेला आहे आणि खालच्या दिशेचा हात पण जवळपास बनलेला आहे. ठीक आहे, तर बघा अशाप्रमाणे आता हे जे ऑरेंज आहे ते त्यांचा ड्रेस आहे. तर अशाप्रमाणे आपल्याला आपण सुई फिरवून घेणार आहोत. ऑरेंज मोत्यातनं खाली आलेली आहे आणि खालच्या दिशेचे जे 1 ऑरेंज आणि 1 हिरवा आलेला आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई आता बाहेर काढून घ्यायची आहे उजवीकडे. तर अशा प्रकारे हे दिसेल. ठीक आहे, उजवीकडे सुई आपण काढून घेतलेली आहे हिरव्या मोत्यातनं. आता इथे आपल्याला मोती ओवायचे आहेत. पांढरे मोती, 2 पांढरे मोती, त्यानंतरनं 1 हिरवा मोती आणि 1 ऑरेंज मोती, 2 ऑरेंज मोती. तर 2 पांढरे, 1 हिरवा आणि 2 ऑरेंज असे 5 मोती ओवायचे आहेत. आणि तो जो हिरवा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे 6 मोत्यांचा गोल बघा असा तयार केलेला आहे. आता आपल्याला सुई फिरवत वरती जे 2 ऑरेंज मोती आहेत ना आडवे ऑरेंज तिथपर्यंत फिरवत न्यायची आहे, आडव्या ऑरेंज मोत्यापर्यंत. बघा अशाप्रमाणे आपण हे फिरवून घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला परत ऑरेंज मोती ओवायचे आहेत. 3 ऑरेंज मोती ओवून हे जे बाजूचे 3 ऑरेंज मोती आहेत त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. म्हणजे 1 उभा ऑरेंज आणि वरचे 2 आडवे ऑरेंज अशा प्रकारे 6 मोत्यांचा ऑरेंज कलरचा जो गोल आहे तो इथे तयार होईल. आता आपल्याला सुई फिरवत उभ्या ऑरेंज मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे. समोरच्या दिशेचा उभा ऑरेंज मोती बघा इथपर्यंत आलेला आहे. आता इथे आपल्याला हिरवे मोती ओवायचे आहेत 2 आणि 1 ऑरेंज मोती. तर 2 हिरवे 1 ऑरेंज असे मोती ओवून आपण वरचा जो हिरवा मोती आहे दोन्ही हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि आता बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. तर त्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार, नंतर उभ्या ऑरेंजमधून बाहेर काढणार. बघा हे अशाप्रमाणे दिसेल. आता तर बघा आता अशा प्रकारे हा जो हिरवा आणि ऑरेंजचा गोल आहे तो तयार झालेला आहे. आता बघा ह्याच्या एक पट्टी सोडून त्याच्यावरची जी पट्टी आहे ती सेम अशीच आहे, ऑरेंज मोती, हिरवे मोती आणि मग बघा अशा प्रकारे पिवळ्या मोत्यांचा राऊंड आणि ऑरेंज मोत्याचा राऊंड आणि मध्यंतरी गुलाबी आणि आकाशी. तर ती लाईन आपल्याला परत इथे रिपीट करायची आहे. जशी वरती आपण लाईन घेतलेली आहे सेम तशीच लाईन आपल्याला इकडे रिपीट करायची आहे. ठीक आहे, तर जसं वरती दाखवलेलं आहे कुठपर्यंत, तर इकडे हिरवा आणि ऑरेंजचा गोल येतो तिथपर्यंत. तर बघा अशा प्रकारे इकडच्या साईडचा म्हणजे डावीकडचा जो हिरवा आणि ऑरेंजचा गोल आहे तिथपर्यंत आपण सेम करून घेतलेला आहे वरती जसं आहे तसं. आता इथे आपल्याला 3 ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि इकडच्या बाजूचे डावीकडचे जे वरचे 2 ऑरेंज आणि उभा 1 ऑरेंज आहे ह्या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. तर बघा अशाप्रमाणे हा जो ऑरेंजचा गोल आहे तो इथे कंप्लीट होतो. ठीक आहे, बघा तसा आम्ही स्पीड
थोडंसं कमीच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदीच कमी ठेवला तर मग व्हिडिओ लेंथ खूप जास्त होईल. तर त्यामुळे ठीक आहे. आता बघा आपल्याला अशा प्रकारे सुई फिरवून तो जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. हिरव्याच्या बाजूला जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत घेऊन येणार आणि आता इथे आपल्याला एक पांढरा मोती ओवायचा आहे आणि हिरवे मोती ओवायचे आहेत. तर अशा प्रकारे एक पांढरा, एक हिरवा आणि एक ऑरेंज मोती. तर असे 3 मोती ओवलेले आहेत बघा आपण. एक पांढरा, एक हिरवा आणि एक ऑरेंज. आणि इकडचा जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल बघा. जसं इकडच्या साईडला बनलेलं आहे सेम तसंच दुसऱ्या साईडलाही बनत आहे. आणि जो मिडलचा पोर्शन आहे तो पण एकदम सेम आहे, रिपीटेडली सेम अल्टरनेटली. ठीक आहे. आणि इकडेचे पण बघा आता उजवीकडे आणि डावीकडे सेम बनत आहे. म्हणजे त्यांचा जो ड्रेस आहे, जसं आपले ड्रेसेस दोन्हीकडचे सेम असतात तसेच प्रकारे. तर बघा आता आपल्याला सुई फिरवत घ्यायची आहे आणि त्या हिरव्या मोत्यापर्यंत आपण आणून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला ऑरेंज मोती ओवायचे आहेत. 2 ऑरेंज मोती आणि हिरवा मोती आणि 2 पांढरे मोती. तर 2 ऑरेंज, 1 हिरवा आणि 2 पांढरे असे 5 मोती ओवलेले आहेत. आणि शेवटचा जो हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या कलरचा ड्रेस बनवायचा असेल तर तुम्ही इथे ऑरेंजच्या ऐवजी दुसरा कोणता कलरही यूज करू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला उभ्या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि बघा प्रत्येक वेळा आपल्याला टाईट ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून ते व्यवस्थित बसतील. ठीक आहे. आता त्या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला परत 3 ऑरेंज मोती ओवायचे आहेत. आणि वरती जे 2 आडवे ऑरेंज आणि बाजूचा जो एक उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि पूर्ण सुईला फिरवून आपल्याला जो ऑरेंजच्या बाजूला एक हिरवा मोती आहे, तसे तर 2 आहेत, पण पहिला जो हिरवा मोती आहे डावीकडनं त्या मोत्यापर्यंत, हिरव्या मोत्यापर्यंत सुई आणून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिकट गुलाबी रंगाचा मोती ओवायचा आहे आणि हिरवा मोती ओवायचा आहे आणि ऑरेंज मोती. फिकट गुलाबी, हिरवा आणि ऑरेंज मोती. तर आणि इकडच्या बाजूचा उभा जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. ठीक आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी तशा प्रकारे आपल्याला तो जो गोल आहे त्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला सुई जी आहे ती जसं वरती आहेत ना अल्टरनेट फिकट गुलाबी आणि मोरपंखी मोत्याची जी पट्टी आहे, पूर्ण जे गोल गोल आहेत 6चे, तर ते जसे बनवलेले आहेत सेम त्याच कलरमध्ये आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. जसं वरचं दिसत आहे सेम तशा प्रकारेच आपल्याला खालच्या इथल्या पट्टीमध्ये बनवून घ्यायचं आहे. पूर्ण 6चे गोलच कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे जास्त काही अवघड नाही आहे. फक्त कलर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की कुठल्या रंगाचा मोती ओवायचा आहे. ठीक आहे. तर जसं वरती गुलाबीपर्यंत आहे, ठीक आहे, गुलाबी मोत्यापर्यंत फिकट गुलाबी तिथपर्यंत आपल्याला सेम बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा आता तेवढं बनवल्याच्या नंतर आपण आता इथे फिकट गुलाबी मोत्यापर्यंत बनलेला आहे. आता इथे आपल्याला जो वरचा हिरवा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर त्याच्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर समोरचा जो ऑरेंज मोती आहे त्यातनं देखील आपण सुई बाहेर काढून घेणार. तर एक ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे वरचा. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. आता हे त्यांचा ड्रेस जो आहे तो पार्ट तयार होतो आहे. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि एक हिरवा मोती, 2 ऑरेंज मोती आणि एक हिरवा मोती ओवून तो जो फिकट रंगाचा गुलाबी रंगाचा जो मोती आहे, फिकट गुलाबी मोती, त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. ठीक आहे. तर फेंट गुलाबीमधून बाहेर काढल्याच्या नंतर आता आपल्याला परत सुई वरच्या दिशेला पूर्ण फिरवून तो जो उभा ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यापर्यंत सुई आपण फिरवून घेणार. ठीक आहे. असं व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे तसं. तर बघा आता इथे आपल्याला परत ऑरेंज मोती ओवायचे आहेत. ऑरेंज मोती 3 ओवायचे आहेत आणि तो जो आडवा ऑरेंज वरचे जे 2 ऑरेंज मोती आहेत ना त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा हे अशाप्रमाणे व्हिडिओला स्टॉप करत आणि समजून घेत तुम्ही जर हे बनवाल तर खूप सुंदर अशी हे बनणार आहे. तर बघा आता आपल्याला सुई जी आहे ती फिरवत तो जो हिरवा मोती आहे वरच्या दिशेचा तिथपर्यंत आपण फिरवत आणलेला आहे बघा. आता इथे आपल्याला परत पांढरे मोती ओवायचे आहेत. 2 पांढरे मोती
जसं वरची लाईन बनलेली आहे ना, शेवटचा जो एकदम बॉर्डरला आपण पांढरे मोती दिलेले आहेत, तर तसे 2 पांढरे मोती, एक हिरवा आणि एक ऑरेंज असे 4 मोती ओवायचे आहेत. आणि तो जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं बघा आपण सुई बाहेर काढलेली आहे. तर अशाप्रमाणे हे जे बॉर्डरचे हिरवे आणि बॉर्डरचा पांढरा जो आहे लाईन तो तयार होईल. तर आपल्याला अशा प्रकारे सुई आता फिरवायची आहे. ह्या पूर्ण गोलमधनं फिरवणार आहोत. तर पहिले हिरव्यामधनं काढून घेतली, मग नंतर पांढऱ्यातनं काढून घेणार. तर हे अशा प्रकारे आपण फिरवणार. तर तुम्ही जेव्हा तुमचे श्रीनाथजी बनवणार आहात तर तुम्ही कुठल्या कलर्समध्ये बनवलेलं आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. आणि तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता हे बनवण्यासाठी. तसं तर ना आता हे श्रीनाथजी बनवणं जास्त अवघड नाही आहे. फक्त थोडं टाईम जास्त लागतो आणि मध्ये कलर्स आपले चुकले नाही पाहिजे. कलरचे जे रिपीट केलेले जे पॅटर्न आहेत ते जर बरोबर आले तर अगदी व्यवस्थित आणि सुंदर असे श्रीनाथजी बनतील तुमचेही. तर बघा आता अशा प्रकारे आपण इथे परत ऑरेंज मोती येऊन घ्यायचे आहेत आणि हिरवा मोती येऊन घ्यायचा आहे. आणि परत 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. आता शेवटच्या मोत्यापर्यंत आपण सुई आणलेली होती, तर त्यात नंतरनं आपण 2 ऑरेंज ओवले, एक हिरवा आणि 2 पांढरे. आणि तो जो शेवटचा मोती आहे हिरव्या रंगाचा त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. तर हे 5 आता ओवलेले 5 आणि पहिल्याचा 1, तर अशा प्रकारे 6 मोत्यांचा जो राऊंड आहे तो अशा प्रकारे इथे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला सुई फिरवत काय करायचं आहे, तो जो उभा ऑरेंज मोती येतो तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचे आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, जस्ट समोरचा जो ऑरेंज मोती आहे बघा, तिथे आपण घेऊन गेलेले आहोत. आता इथे आपल्याला ऑरेंज मोत्यांनीच कंप्लीट करायचं आहे राऊंड. तर 3 ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि वरचे 2 आडवे जे ऑरेंज मोती आहेत त्यातनं आपण बाहेर काढणार सुई अशा प्रकारे. बघा इथे आता वरच्या ऑरेंज मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. आता आपल्याला पूर्ण फिरवत ते जे समोरचे 2 ऑरेंज मोती आहेत तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सुई समोरच्या 2 ऑरेंज मोत्यातनं देखील काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला ऑरेंज मोती ओवायचे आहेत 3 आणि परत ऑरेंज मोत्यांचाच जो गोल आहे तो बनवायचा आहे. तर अशा प्रकारे हे आणि इकडचा जो उभा ऑरेंज आहे त्यातनं आपण सुई टाकणार आणि वरच्या 2 ऑरेंजमधून डावीकडचा जो ऑरेंज मोती आहे उभा तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत घेऊन जायची आहे. म्हणजे हा जो ऑरेंज मोत्याचा जो गोल आहे तो पूर्ण कंप्लीट होईल. तर बघा अशा प्रकारे हे दिसेल. तर आता इथे आपण आलेलो आहोत. आता इथे आपल्याला बघा वरचा जो हिरवा ऑरेंजचा जो राऊंड आहे, जी पट्टी आहे, ठीक आहे, हिरवे ऑरेंज, नंतर पिवळे गुलाबी, त्यानंतरनं आकाशी गुलाबी. तर तो जो राऊंड आहे ना, ती जी पट्टी आहे पूर्ण 6-6ची गोलची, इकडच्या डावीकडच्या हिरव्या ऑरेंजपर्यंत आपल्याला सेम जशास तसं बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे आपण असं बनवून घेतलेलं आहे. जसं वरती आहे तसं सेम टू सेम आपण खाली बनवून घेतलेलं आहे. कुठपर्यंत, तर हिरवा आणि ऑरेंज ह्या गोलपर्यंत बनवून घेतलेला आहे. आता इकडच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ऑरेंजचे गोल बनवून घ्यायचे आहेत 2. तर त्यासाठी आपण 3 ऑरेंज मोती ओवणार आणि वरचे जे आडवे 2 ऑरेंज मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. बघा पूर्ण आपल्याला ऑरेंज कलरचेच गोल बनवायचे आहेत. त्यामुळे 3 ऑरेंज मोती ओवलेले आहेत आणि पूर्ण सुईला फिरवत समोरचे जे 2 ऑरेंज मोती आहेत तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. आता जसं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुई आपण समोरच्या 2 ऑरेंज मोत्यातनं बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला ऑरेंज मोत्यांचाच गोल बनवायचा आहे. तर आपण 3 ऑरेंज मोती घेणार आहोत आणि इकडचा जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण सुई वरच्या दिशेला न्यायची आहे. त्यानंतरनं समोरचे जे 2 आडवे ऑरेंज मोती आहेत त्यातनं बाहेर काढायचं आहे. बघा अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. त्यानंतरनं जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊ. ठीक आहे, खालच्या दिशेला. तर अशा प्रकारे बघा आडव्या मोत्यातनं परत उभ्या ऑरेंज मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता इकडच्या साईडला आपल्याला परत 1 ऑरेंज मोती ओवायचा आहे, 1 हिरवा मोती ओवायचा आहे आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. 1 ऑरेंज, 1 हिरवा आणि 2 पांढरे. आणि इकडचा एकदम शेवटचा जो हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. एकदम शेवटचा हिरवा मोती त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. त्याच्या खाली जो ऑरेंज मोती आहे, उभा जो ऑरेंज मोती आहे
त्यातनं देखील आपण सुई बाहेर काढून घेणार आणि आता खालची जी लाईन आहे तिथं आलेलो आहोत बघा आपण. तर अशा प्रकारे आपण खालच्या लाईनवरती आलेले आहे. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, तर शेवटचा जो हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. ठीक आहे, अशा प्रकारे शेवटचा जो हिरवा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत, कारण आपली जी बॉर्डर आहे ती पांढरी आहे, राईट. तर आता बघा इथे आपण 2 पांढरे मोती ओवले, त्यानंतरनं मध्येच एक हिरवा मोती ओवला आणि 2 ऑरेंज मोती ओवले. तर असे 5 मोती ओवून तो जो शेवटचा हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार. तर अशा प्रकारे बघा हा जो 6 मोत्यांचा गोल आहे तो तयार होतो. तर कधी कधी धागा असा ना अडकू शकतो, तर तुम्हाला व्यवस्थित ते नीट करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे हा जो गोल आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला सुई फिरवत समोरचे जे 2 ऑरेंज मोती दिसत आहेत, हिरव्याच्या समोर जे 2 ऑरेंज मोती दिसत आहेत तिथपर्यंत सुई फिरवत आणायची आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे हिरव्याच्या समोरचे जे 2 ऑरेंज मोती आहेत तिथपर्यंत सुई फिरवून आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला परत ऑरेंजचेच गोल बनवायचे आहेत. त्यामुळे आपण 3 ऑरेंज मोती ओवणार आणि उभा ऑरेंज आणि 2 आडवे ऑरेंज अशा प्रकारे 3 ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतरनं आता ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर समोर जो खालच्या दिशेचा जो मोती आहे उभा मोती, त्यातनं देखील आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे बघा अशा प्रकारे. आता सेम जसा ऑरेंजचा गोल बनलेला आहे तसा आपल्याला अजून एक ऑरेंजचाच गोल बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला परत 3 ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि इकडच्या दिशेचे वरचे जे 2 ऑरेंज मोती दिसत आहेत त्यातनं आपण सुई बाहेर काढणार. तर बघा अशाप्रमाणे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला हा जो पूर्ण गोल आहे तो बनवून घ्यायचा आहे. आता आमचा धागा संपत आलेला आहे. तर बघा पूर्ण आता समोर आपल्याला इकडचा जो सुई जी आहे ती फिरवत आपल्याला आणायची आहे त्या एका हिरव्या मोत्यापर्यंत. ऑरेंजच्या समोर जो एक हिरवा मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत आणणार. तर अशा प्रकारे बघा आता इथपर्यंत आपण सुई फिरवत आणलेली आहे. ठीक आहे, दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक फिकट गुलाबी रंगाचा मोती ओवायचा आहे, एक हिरवा मोती ओवायचा आहे आणि एक ऑरेंज मोती ओवायचा आहे. ठीक आहे, एक फिकट गुलाबी, एक हिरवा आणि एक ऑरेंज. आणि इकडचा जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण सुई अथवा तो जो धागा आहे तो वरच्या दिशेला काढून घेणार आहे. ठीक आहे, तर बघा असं अंगणात बसल्यामुळे कधी कधी माशा ज्या आहेत ते अनपेड ॲक्टर्स म्हणून येत असतात, तर त्याला तुम्ही इग्नोर करून टाका. तर बघा आता आपल्याला सुई ची जी वरची लाईन आहे ना मोरपंखी आणि तो फिकट गुलाबी रंगाची, ती लाईन आपल्याला इथे रिपीट करायची आहे. जशी वरती दाखवलेली आहे तशी आपल्याला सेम रिपीट करायची आहे. आणि इकडच्या शेवटच्या साईडला आपण आलेलो आहोत बघा. आता उजवीकडच्या साईडला गुलाबी मोत्यापर्यंत सुई आणलेली आहे. फिकट गुलाबी मोती आहे हा. त्यानंतर ना आता इथे आपण एक हिरवा मोती आणि ऑरेंज मोती ओवलेले आहेत. एक हिरवा आणि 2 ऑरेंज मोती ओवलेले आहेत आणि जे वरचे जे एक ऑरेंज आणि एक हिरवा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. तर बघा अशा प्रमाणे जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपण अशा प्रकारे आपल्याला आता पूर्ण गोल फिरवून जे आहे ते समोरचे जे 2 ऑरेंज मोती आहेत. ठीक आहे, आता सुई खालच्या दिशेला फिरवणार, त्यानंतरनं परत वरच्या दिशेचे जे 2 ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत सुई घेऊन यायची आहे आणि ऑरेंज रंगाचे गोल जे आहेत ते इथे बनवून घ्यायचे आहेत 2 आपल्याला. ठीक आहे, जसं आपण डावीकडे बनवलेलं आहे सेम तसंच आपल्याला इकडे उजवीकडे पण ऑरेंज रंगाचे गोल जे आहेत ते बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रमाणे दिसेल. आता बघा जेव्हा धागा आपला संपतो आणि नवीन धागा घेतात तेव्हा जो धागा संपलेली गाठ असते ती आपण मागच्या दिशेला बांधून घेणार आहोत. ठीक आहे, मागच्या दिशेला करून जेणेकरून समोरची जी साईड आहे ती प्लेन आली पाहिजे. तर बघा अशा प्रकारे आपण हे जे ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे तर हे असं दिसेल. ठीक आहे, तर हे जो उभा ऑरेंज मोती आहे तिथपर्यंत आपण सुई आणून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत एक ऑरेंजचाच गोल बनवायचा आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारे 3 ऑरेंज मोती ओवायचे आहेत आणि वरचे आडवे 2 आणि बाजूचा उभा 1 अशा प्रकारे ऑरेंज मोत्यांचा गोल जो आहे तो बनेल. ठीक आहे, आता आपल्याला सुई फिरवत तो जो हिरवा मोती दिसत आहे तिथपर्यंत आणायचा आहे. हिरव्या मोत्यापर्यंत आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत 2 आणि एक हिरवा मोती. ठीक आहे, 2 पांढरे 1 हिरवा आणि
आणि एकच ऑरेंज मोती ओवायचा आहे. बघा इथे आपण पहिले चुकून 2 ऑरेंज ओवलेले होते, आता एक परत काढणार आहे आपण, त्यामुळे लक्ष द्या. एकच ऑरेंज रंगाचा मोती ओवलेला आहे. 2 पांढरे, 1 हिरवा, 1 ऑरेंज अशी 4च मोती आपण इथे ओवलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ही जी गलती आहे ती करू नका. तर बघा आता अशा प्रकारे हिरव्या मोत्यातनं आपण समोर सुई काढून घेणार आहे. आता सुई आपण फिरवत खालच्या दिशेचा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आणून घ्यायचा आहे. ठीक आहे. खालच्या दिशेच्या हिरव्या मोत्यापर्यंत आणल्याच्यानंतर आता इथे आपल्याला 1 ऑरेंज, 1 हिरवा आणि 2 आणि 1 3 असे 3 पांढरे मोती. तर 1 ऑरेंज, 1 हिरवा, 3 पांढरे असे 5 मोती येऊन तो जो शेवटचा हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहे. ठीक आहे. फक्त वरच्या दिशेलाच एकदा आपण चूक केलेली होती, जी की आपण लगेच ती करेक्ट पण करून घेतलेली आहे. तर बघा अशा प्रकारे आपण आता जो सुई जी आहे ती आपण अशा प्रकारे फिरवत ऑरेंज मोत्यापर्यंत उभ्या ऑरेंज मोत्यातनं घेतलेला आहे. आता इथे आपल्याला ऑरेंज मोत्याचेच गोल बनवायचे आहेत. तर सेम आपल्याला ऑरेंज मोती घ्यायचे आहेत आणि वरच्या 2 मोत्यातनं आणि बाजूचा जो उभा 1 ऑरेंज मोती आहे त्यातनं फिरवायचा आहे. परत आपल्याला सुई फिरवत समोरचे जे 2 ऑरेंज मोती आहेत तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि सेम आपल्याला आता इकडे गेल्याच्या नंतर पण आपल्याला ऑरेंज मोत्यांचेच गोल बनवायचे आहेत. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बनवायचं आहे, कुठेही चूक होऊ नये. कारण चूक जर झाली पुन्हा मग जो उशिरा जर लक्षात आली तर तुम्हाला पूर्ण सगळं काढावं लागेल है ना, मग ते महागात पडेल. तर त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओला स्टॉप करून किंवा स्लो स्पीडमध्ये करून देखील पाहू शकता तुम्ही. सेटिंग्समध्ये स्लो स्पीडमध्ये करून पाहू शकता. तर बघा अशा प्रकारे आपले 3 ऑरेंज मोत्यांचे गोल जे आहेत ते इथे कंप्लीट बनवायचे आहेत. आता हे तिन्ही ऑरेंजच मोती आहे त्यामुळे आपण काही रिपीट सांगत नाही आहे. तर अशा प्रकारे बघा ऑरेंज मोत्यातनंच काढायचं आहे आणि परत ऑरेंज मोती ओवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे हे 3 ऑरेंज मोत्याचे गोल बनवायचे आहेत. आता आपल्याला सुई फिरवत ते जे 2 हिरवे मोती आहेत, ठीक आहे, तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. आता इथल्या 2 हिरव्या मोत्यापर्यंत सुईला आपण फिरवल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 1 ऑरेंज मोती ओवायचा आहे आणि 2 हिरवे मोती ओवायचे आहेत. म्हणजे हा आपला हिरवा आणि ऑरेंज मोत्यांचा गोल जो आहे तो तयार होतो. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे आपण 1 ऑरेंज ओवलेला आहे आणि 2 हिरवे ओवलेले आहेत आणि बाजूचा जो ऑरेंज मोती आहे त्यातनं आपण आता सुई बाहेर काढलेली आहे. आता बघा लक्ष द्या, वरच्या दिशेला जो ऑरेंज हिरव्या मोत्यांचा जी पट्टी आहे, जी गोल बनवलेले आहेत, ठीक आहे, जे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहोत, सेम तसंच आपल्याला खालच्या दिशेला रिपीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे आपण रिपीट केलेलं आहे. आता रिपीट केल्याच्या नंतर आता आपण त्या ऑरेंज मोत्यापर्यंत आणलेली होती सुई आणि इकडचे वरचे 2 ऑरेंज मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे. बघा अल्टरनेटली रिपीटच करायचं आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये तो व्हिडिओ दाखवण्यात टाईम लेंदी केल्यापेक्षा आपण डायरेक्टच स्किप करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला ऑरेंज कलरचेच गोल बनवायचे आहेत. जसे त्या साईडला आपण 3 ऑरेंज कलरचे गोल बनवलेले होते, सेम तसेच आपल्याला इकडच्या साईडला पण 3 ऑरेंज कलरचे गोल बनवून घ्यायचे आहेत. बघा जे साईडला वेगळा पार्ट आहे आपण तो बघत आहोत आणि जो मधला सेम पार्ट आहे, एक सोडून एक पट्टी सेम रंगाची आहे, त्यामुळे मधले जे सेम पार्ट आहे ते आपण रिपीट करून घेण्यास सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर कन्फ्यूज होऊ नका की हे अचानक कुठून आलेले आहे. तर वरती जसं बनवलेलं आहे आपण सेम तसंच खालच्या दिशेला बनवून घ्यायचं आहे. फक्त कुठून कुठपर्यंत बनवायचं आहे तेवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता जसं इकडच्या साईडला बघा हे 3 ऑरेंज मोती बनवलेले आहेत, गोल बनवलेले आहेत, तर सेम तसेच आपल्याला तिकडच्या साईडला पण 3 ऑरेंजचे गोल बनवून घेणार आहोत आपण. डावीकडे पण आता उजवीकडे बनला होता, आता डावीकडे बनला. आता अशा प्रकारे 3 ऑरेंजचे गोल बनल्याच्या नंतर शेवटचा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याप्रमाणे आपण बघा हिरव्या मोत्यापर्यंत नाही, माफ करा, हा जो खालचा जो ऑरेंज कलरचा जो उभा मोती आहे ना तिथपर्यंत आपण सुई नेलेली आहे. त्या उभ्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आता इथे आपण 1 हिरवा मोती आणि पांढरे मोती 3, 1 हिरवा आणि पांढरे 3 असे 4 मोती ओवलेले आहेत आणि वरचा जो हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. बघा व्यवस्थित लक्ष देऊन वरच्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे
आणि आपल्याला तो जो उभा ऑरेंज मोती आहे त्यातनं खालच्या दिशेचा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत आणायची आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. तर आता खालच्या दिशेचा जो हिरव्या मोत्यापर्यंत आपण सुई फिरवून घ्यायची आहे. बघा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर हे असे दिसेल. आता इथपर्यंत आल्याच्यानंतर आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. बघा अशा प्रकारे 3 पांढरे आणि 1 हिरवा ओवलेला आहे. 3 पांढरे मोती, 1 हिरवा मोती आणि ते जे 1 ऑरेंज आणि 1 हिरवे असे 2 मोती आहेत ना, त्यातनं आपण बाहेर काढणार आहे. तर बघा अशा प्रकारे 6 मोत्यांचा गोल तयार होईल. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे हा जो गोल आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि समोर जो उभा हिरवा मोती जो आहे, ठीक आहे, उभा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला फिरवायची आहे. ठीक आहे. आता उभ्या हिरव्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. बघा हे अशाप्रमाणे दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, ते समोरचे जे ऑरेंज मोती आहेत 2 त्यातनं देखील सुई फिरवून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण सुई फिरवून घेतलेली आहे. धागा लांब असल्यामुळे मध्ये मध्ये अडकत असतो, गाठी पडू शकतात, त्यामुळे व्यवस्थित केअरफुली करायचं आहे. आता इथे आपल्याला परत हिरवे मोती ओवायचे आहेत. बघा 1 हिरवा मोती आणि 2 पांढरे मोती असे 3 मोती ओवायचे आहेत. 1 हिरवा 2 पांढरे, 1 हिरवा 2 पांढरे ओवल्याच्या नंतर इकडच्या बाजूचा जो उभा हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत. तर अशा प्रकारे हे दिसेल. अशा प्रकारे खालचा जो ड्रेसचा भाग आहे तो तयार होतो. आता आपल्याला सुई फिरवून तो जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे. खालच्या दिशेचा उभा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत. आता बघा इथे आपल्याला 2 पांढरे मोती आणि 1 हिरवा मोती ओवायचा आहे. 2 पांढरे आणि 1 हिरवा मोती ओवून वरचे जे 2 ऑरेंज कलरचे मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. वरचे जे 2 ऑरेंज कलरचे आहेत त्यातनं सुई बाहेर काढून पूर्ण आपल्याला फिरवायचं आहे आणि ऑरेंजच्या बाजूला जो पहिला हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण फिरवलेला आहे. आता इथे आपल्याला फिकट गुलाबी रंगाचा मोती ओवायचा आहे 1, त्यानंतरनं 1 हिरवा मोती ओवायचा आहे आणि त्यानंतरनं 1 पांढरा मोती ओवायचा आहे. तर असे 3 मोती ओवलेले आहेत आणि इकडच्या डावीकडचा जो उभा हिरवा मोती आहे त्यातनं आपण वरच्या दिशेला सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, जसं वरच्या दिशेचा जो फिकट गुलाबी मोरपंखी मोत्याचा जो राऊंड आहे, ठीक आहे, तो राऊंड्स आहे, ती जी पट्टी आहे ती पूर्ण पट्टी आपल्याला इकडच्या दिशेला पण बनवून घ्यायची आहे खालची. ठीक आहे. जशी वरती दाखवलेली आहे अगदी तशीच आपण सेम पट्टी खालच्या दिशेला बनवून घेणार आहोत. तर हे अशा प्रकारे आपण ह्या फिकट गुलाबी मोत्यापर्यंत पट्टी बनवून घेतलेली आहे सेम टू सेम. आता आपल्याला फिकट गुलाबी मोत्यातनं आपण सुई बाहेर काढल्याच्या नंतर सुई वरच्या दिशेला घेऊन जायचं आहे हिरव्या मोत्यापर्यंत. त्यानंतर हिरव्या मोत्याच्या समोरच जो जस्ट समोर जो ऑरेंज मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. बघा आपण जसं वरती होतं तशीच सेम लाईन रिपीट केलेली आहे. फिकट गुलाबी मोत्यापर्यंत तो जो गोल आहे तो बनवलेला आहे आणि इकडे मग त्यानंतरनं फिकट गुलाबी मोत्यातनं वरचे जे 2 मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 1 हिरवा मोती ओवायचा आहे, 1 पांढरा मोती ओवायचा आहे. जसं अपोजिट साईडला बनलेले आहेत ना, सेम तसेच आपल्याला इकडच्या साईडला पण बनवायचे आहे. जसं डावीकडे बनवलेलं आहे तसंच सेम उजवीकडे बनवायचं आहे. तर 1 हिरवा, 1 पांढरा, परत 1 हिरवा असे 3 मोती ओवलेले आहेत आणि ते जे फिकट गुलाबी रंगाचे मोती आहेत त्यातनं आपण सुई वरच्या दिशेला घेऊन आलेली आहे. आता वरच्या दिशेला आणलेली सुई समोरचे जे 2 आडवे मोती आहेत, 1 हिरवा आडवा मोती आणि समोरचा ऑरेंज कलरचा आडवा मोती, ह्या 2 मोत्यातनं खालच्या दिशेचा जो हिरवा मोती आहे, उभा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. बघा अशा प्रकारे. तर जेव्हा आपण असं सुई फिरवून घेऊ, आता इथे आपल्याला परत गोल बनवायचे आहेत 6-6चे. जसं आपण डावीकडे बनवलेले आहेत पांढरा आणि हिरव्या रंगानं, सेम तसेच आपल्याला इकडच्या साईडला पण बनवायचे आहेत. तर बघा अशा हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत, कारण आपल्याला ही जी बॉर्डर आहे ती आपण पांढऱ्याने दिलेली आहे, बरोबर ना. तर बघा आता 2 पांढरे मोती
आणि एक हिरवा मोती. जसं तिकडच्या साईडला आहे सेम तसंच 2 पांढरे 1 हिरवा 3 मोती ओवायचे आहेत आणि वरचे जे 2 ऑरेंज मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. वरचे 2 ऑरेंज मोती आणि बाजूचा जो हिरवा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. पूर्ण फिरवत इकडच्या दिशेचे जे 2 ऑरेंज मोती आहेत तिथपर्यंत आपल्याला घेऊन यायचं आहे. बघा, जसं आपण डावीकडे बनवलेलं आहे आपण सेम इकडे उजवीकडे बनवणार आहोत. तर सेम आपल्याला तिकडे जसं आहे तसंच आपण इकडे बनवलेलं आहे. आता शेवटचे जे 2 हिरवे मोती आहेत तिथं आपल्याला जॉईन करायचं आहे. तर आपण अशा प्रकारे 3 पांढरे मोती ओवलेले आहेत आणि इकडचा जो हा एकदम शेवटचा हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. अशा प्रकारे त्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर समोरचा ऑरेंज मोती बघा अशा प्रकारे आपण ही जी लाईन आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारे हे दिसेल. आता आपल्याला सुई काय करायची आहे, फिरवायची आहे. फिरवत शेवटी जो मोती आहे एकदम अखेरचा जो मोती आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंच बघा अशा प्रकारे आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. शेवटचा जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपण काढलेली आहे. आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत. 5 पांढरे मोती ओवणार आणि तो जो एक पांढऱ्या मोत्यातनं आपण आत्ता सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच एका मोत्यातनं आपण परत एकदा सुई बाहेर काढणार. म्हणजे हा 6 मोत्यांचा जो राऊंड आहे तो कंप्लीट होतो. ठीक आहे. तर बघा 1 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली, वरतून 5 मोती ओवले आणि परत त्याच मोत्यातनं सुई काढलेली आहे. आता आपल्याला सुई फिरवत समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे. बघा अशा प्रमाणे जसं व्हिडिओ दाखवलेला आहे तशा प्रकारे आपल्याला पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई फिरवत नेल्याच्यानंतर पुन्हा इथे आता आपल्याला पांढरे 3 मोती ओवायचे आहेत. 3 पांढरे मोती ओवून इकडचा उभा पांढरा मोती आणि वरचे 2 आडवे पांढरे मोती ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा हे अशा प्रकारे दिसेल. आता हे आपले पांढऱ्या रंगाचेच गोल बनवायचे आहेत आपल्याला 4-4 गोल. ठीक आहे, दोन्ही दिशेला. तर बघा आपण असं आता 5 पांढऱ्या रंगाचा गोल बनवलेला आहे. आता आपल्याला सुई फिरवत नेऊन असे 4 गोल, टोटल 4 गोल बनलेले आहेत बघा पांढऱ्या रंगाचे. ठीक आहे. त्यानंतरनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि 2 पांढरे आणि 1 हिरवा मोती ओवून वरचा जो हिरवा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा 4 पांढरे बनवले, त्यानंतरनं सुई फिरवली, हिरवा गोल बनवला. आता परत सुई फिरवून पिवळ्या मोत्यापर्यंत घेऊन गेलो. परत सुईला फिरवून आपण कुठपर्यंत आणलो, पिवळ्या मोत्यापर्यंत. ठीक आहे. आता पिवळ्या मोत्यापर्यंत आणल्याच्या नंतर 1 गुलाबी मोती, 1 पिवळा आणि 1 हिरवा. ठीक आहे. बघा खूप सोपं आहे. 1 गुलाबी, 1 पिवळा आणि 1 हिरवा अशा प्रकारे आपण 3 मोती ओवलेले आहेत. आणि हा जो इकडं हिरवा मोती आहे, उभा हिरवा मोती, त्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता वरच्या दिशेचे जे 2 पिवळे मोती आहेत त्यातनं देखील आपण सुई बाहेर काढून घेणार आणि तो जो उभा गुलाबी मोती आहे दिसतोय ना तिथपर्यंत आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. बघा अशा प्रमाणे ते दिसेल. त्या गुलाबी मोत्यातनं सुई जी आहे आपण खालच्या दिशेला काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत गुलाबी मोती ओवायचे आहेत. 1 गुलाबी, 1 आकाशी आणि 1 गुलाबी. आता लक्ष द्या, हे जे गुलाबी आहेत ते डार्क रंगाचे गुलाबी आहेत, राणी कलर ज्याला आपण म्हणतो. आणि समोरचा जो आकाशी मोती आहे वरच्या दिशेचा आडवा आकाशी, त्या आकाशी मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार अशा प्रकारे. तर बघा हे असा आकाशी आणि गुलाबी मोत्याचा जो राऊंड आहे तो कंप्लीट होतो. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि आकाशीच्या बाजूला जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत यायचं आहे. ठीक आहे. आकाशीच्या बाजूला जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवायची आहे. आता इथे आपल्याला 2 गुलाबी मोती ओवायचे आहेत आणि 1 आकाशी मोती ओवायचा आहे. 2 गुलाबी, 1 आकाशी असे 3 मोती ओवल्याच्या नंतर तो जो उभा गुलाबी मोती आहे त्यातनं आपण सुई वरच्या दिशेला घेऊन जाणार आहोत. त्यानंतरनं बघा आपल्याला आता सुई फिरवायची आहे आणि जे डाव्याकडची जे गुलाबी मोती आहे, उभा गुलाबी मोती, तिथपर्यंत आपल्याला सुईला फिरवत न्यायचं आहे. ठीक आहे.
तर बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता ह्या गुलाबी मोत्यापर्यंत, डावीकडच्या गुलाबी मोत्यापर्यंत आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला एक पिवळा मोती आणि 2 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि वरच्या दिशेचे जे पिवळे मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा अशाप्रमाणे हे दिसेल. त्या दोन्ही पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार. त्यानंतरनं सुई फिरवत आपण ते जे हिरवे मोती आहेत दोन्ही, त्या हिरव्या मोतीच्या शेवटी आपण न्यायचं आहे. ठीक आहे. हिरव्या मोत्यापर्यंत आता सुई आणलेली आहे बघा अशा प्रकारे. आता हिरव्या मोत्यापर्यंत सुई आणल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा हिरवा मोती आहे त्यातनं सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. बघा अशा प्रकारे हा हिरवा आणि पांढऱ्याचा गोल जो आहे तो तयार होत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा गोल बनल्याच्या नंतर आता आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे त्या पांढऱ्या मोत्यापर्यंत. आता इथून पुढे आपल्याला ना जसं आपण उजवीकडे 4 पांढऱ्या रंगाचे गोल बनवलेले आहेत 6-6चे, सेम तसेच आपल्याला डावीकडे गोल बनवायचे आहेत. बघा इकडे उजवीकडे जसे आपण 4 गोल बनवलेले आहेत सेम तसेच गोल आपल्याला इकडच्या साईडला देखील बनवायचे आहेत. ठीक आहे, समजलं? तर बघा हे अशा प्रकारे 3 आपण बनवलेलं आहे. एकाचा आपण व्हिडिओ दाखवू कसं बनलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण तो जो मोती आहे शेवटचा त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. बघा हे असं सुई आपण बाहेर काढून घेणार. आता इथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत कारण आपले हे पांढऱ्या रंगाचेच गोल आहेत हे ना. तर आता इथे बघा आपण 4 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि इकडच्या दिशेचे जे 2 मोती आहेत पांढरे मोती, एक उभा आणि एक आडवा. ठीक आहे, एक उभा पांढरा मोती आणि एक वरचा आडवा पांढरा मोती, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर बघा अशा प्रकारे हे जे 4 पांढऱ्या रंगाचे गोल आहेत ना ते बनतील. ठीक आहे. तर जसं आपण वरती ऑरेंजचे गोल बनवले होते सेम तसेच आपण इथे पांढऱ्या रंगाचे गोल बनवलेले आहेत. आता आपल्याला सुई फिरवत हिरव्या रंगापासून ते जो तिसरा मोती आहे ना पांढरा, सुईला फिरवायचा आहे आणि हिरव्या रंगाचा जो मोती आहे तिथपासून तिसऱ्या रंगाचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत न्यायचा आहे. ठीक आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला सुई फिरवायची आहे. ठीक आहे, नागाची जशी चाल अशी वळण असते ना त्याप्रमाणे. आणि तो जो हिरव्यापासून जो तिसरा पांढरा मोती आहे तिथपर्यंत आणलेली आहे. आता बघा इथपर्यंत आणल्याच्या नंतर आता आपल्याला इथे 2 पांढरे मोती आणि एक काळा मोती ओवायचा आहे. 2 पांढरे, एक काळा आणि परत एक पांढरा, असे आपण 4 मोती ओवलेले आहेत बघा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे. 2 पांढरे, एक काळा. आता इथे आणि ते जे वरचे 2 मोती आहेत पांढरे मोती त्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार. ठीक आहे. आता लक्ष द्या, इथे आपण काळा मोती ओवलेला आहे, हिरवा मोती नाही. तर आपल्याला अशा प्रकारे हे 4 मोती ओवून पूर्ण जो गोल आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला पूर्ण फिरवून तो जो हिरवा मोती दिसत आहे तिथपर्यंत आणायचा आहे सुईला. ठीक आहे, पूर्ण गोल फिरवून हिरव्या मोत्यापर्यंत सुई आपण घेऊन येणार. तर ही अशा प्रकारे दिसेल. आता इथे आपल्याला हिरवा मोती एक काळा आणि 2 काळे, एक हिरवा 2 काळे, असे 3 मोती ओवायचे आहेत. एक हिरवा 2 काळे आणि वरच्या मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे, तो उभा एक मोती आणि वरचे 2 आडवे मोती यातनं सुई फिरवणार. त्यानंतरनं समोरचा जो आडवा हिरवा मोती येईल तिथनं आपण सुई बाहेर काढून घेणार खालच्या दिशेला. ठीक आहे. आता बघा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तर त्याप्रमाणे आपल्याला इकडच्या साईडचा उजवीकडचा जो हिरवा मोती आहे, आता आपण उजवीकडे जातोय ना, तर अशा प्रकारे त्या हिरव्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई आणून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला परत एक हिरवा मोती ओवायचा आहे आणि एक पिवळा मोती आणि एक गुलाबी मोती. आता इथे परत डार्क गुलाबी मोतीच आहे, एक हिरवा, एक पिवळा आणि एक डार्क गुलाबी मोती. आणि वरचा जो डार्क गुलाबी मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढणार आणि ते जे 2 आकाशी रंगाचे मोती आहेत, ठीक आहे, 2 आकाशी रंगाचे मोती तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही सुई फिरवून घेतलेली आहे आकाशी मोत्याच्या रंगापर्यंत. आकाशी मोत्यापर्यंत फिरवल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 3 गुलाबी मोती ओवायचे आहेत आणि जो उभा गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे आणि त्या 2 आकाशी मोत्यातनं
इकडच्या उजवीकडचा जो गुलाबी मोती आहे उभा गुलाबी तिथपर्यंत आपल्याला सुई आणून घ्यायची आहे. आता इथपर्यंत आल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर एक पिवळा मोती आणि 2 हिरवे मोती ओवायचे आहेत. एक पिवळा 2 हिरवे आणि वरच्या दिशेचा जो पिवळा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. बघा इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला हे जे पूर्ण राऊंड फिरवायचा आहे आणि तो जो पांढरा मोती आहे ना आता इथे समोर हिरव्याच्या बाजूला तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे पांढऱ्या मोत्यापर्यंत. आता पांढऱ्या मोत्यापर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला इथे एक पांढरा मोती ओवायचा आहे आणि काळा मोती ओवायचा आहे. ठीक आहे, पांढरा आणि काळा, एक पांढरा 2 काळे अशा प्रकारे 3 मोती ओवून तो जो हिरवा मोती आहे उभा त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. त्याच्या समोरचे आडवे 2 मोती फिरवायचे आहेत आणि इकडचा जो उभा पांढरा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुईला फिरवत आणायचं आहे. समजलं? बघा आपण पूर्ण मोती फिरवून पूर्ण जो राऊंड आहे तो फिरवून आपण काय केलेला आहे तो जो उभा पांढरा मोती आहे तिथपर्यंत सुई घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, आता इथे आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आल्याच्यानंतर इथे आपल्याला एक काळा मोती आणि 2 पांढरे मोती असे 3 मोती ओवायचे आहेत. आणि इकडचा जो आडवे 2 पांढरे मोती दिसत आहेत हे आडवे 2 पांढरे आणि खालचा एक उभा पांढरा ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे, बघा लक्षात आलं असेल तुम्हाला. हा अशा प्रकारे 6 मोत्यांचा जो राऊंड आहे तो बनतो. त्यानंतर ना आपल्याला शेवटचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आपण फिरवून घेतलेला आहे. बघा शेवटच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई फिरवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. तर 3 पांढरे मोती, पांढऱ्या रंगाचे मोती आणि 2 जे आहेत काळे मोती. तर 3 पांढरे 2 काळे असे 5 मोती ओवायचे आहेत आणि तो जो शेवटचा पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला परत काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हा 6 मोत्यांचा राऊंड जो आहे तो कंप्लीट होत असतो. तर बघा आता आपल्याला सुई फिरवत समोरचे जे काळे मोती आहेत ना तिथपर्यंत घेऊन जायचे आहे 2 काळ्या मोत्यापर्यंत. ठीक आहे, तर 2 काळ्या मोत्यापर्यंत सुई नेल्याच्यानंतर आता इथे आपल्याला काळ्या मोत्यांचा राऊंड बनवायचा आहे. त्यासाठी आपण 3 काळे मोती ओवायचे आहेत. उभ्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतरनं समोरचे जे 2 आडवे काळे मोती दिसत आहेत त्या 2 आडव्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. सुई खालच्या दिशेचा जो उभा काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायची आहे. तर बघा हे अशा प्रमाणे दिसेल. आता इथे आपल्याला 2 काळे मोती ओवलेले आहेत आपण आणि एक हिरवा मोती ओवलेला आहे. ठीक आहे, आता तो जो वरचा हिरवा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. वरच्या दिशेला काढल्याच्या नंतर त्याच्या समोरच जो आडवा मोती आहे हिरव्याच्या बाजूला तिथून आपल्याला फिरवत तो जो गुलाबी मोती आहे, ठीक आहे, पिवळ्याच्या समोर जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे. तर अशा प्रमाणे आता इथे आपल्याला एक गुलाबी मोती ओवायचा आहे आणि बघा आता लक्ष द्या गुलाबी मोत्यापर्यंत नेल्याच्या नंतर एक गुलाबी, एक पिवळा आणि एक हिरवा असे 3 मोती ओवायचे आहेत. आणि तो जो हिरवा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढायची आहे. उभ्या हिरव्या मोत्यातनं सुई काढून घेणार, परत सुईला फिरवत आपल्याला तो जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. उभा जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत. त्यानंतर आपल्याला त्या साईडला पण इकडं सेम जसं आहे तसं बनवायचं आहे. तर एक पिवळा 2 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो पिवळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा अशा प्रकारे हे दिसेल. तर वरच्या पिवळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आणि सुई आता आपल्याला पूर्ण फिरवत तो जो काळा मोती आहे, एक काळा मोती हिरव्याच्या बाजूला तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रमाणे दिसेल. पिवळ्याच्या बाजूचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत. आता इथे आपल्याला काळे मोतीच ओवायचे आहेत आणि काळ्या मोत्यांचा राऊंड कंप्लीट करायचा आहे. म्हणजे 3 काळे मोती ओवलेले आहेत आणि तो जो हिरव्या मोती आहे उभा हिरवा मोती त्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. बघा 3 काळे मोती ओवले आणि इकडच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर घेऊन जात आपण तो जो काळा मोती आहे उभा काळा मोती डावीकडचा तिथपर्यंत सुई फिरवत नेलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 काळे मोती ओवायचे आहेत. 3ही काळे मोती ओवणार आणि वरचे 2 आडवे आणि बाजूचा एक उभा अशा प्रकारे ह्या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रमाणे दिसेल. ठीक आहे, तर 2 काळ्या मोत्यांचे बघा 2 कंप्लीट राऊंड नाही आहेत. आपल्याला अशा प्रकारे सुई आता फिरवत आपण
तो जो वरचा पांढरा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. तिथपर्यंत नेल्याच्या नंतर तिथे आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत 3. ठीक आहे. आणि एक काळा मोती, 3 पांढरे आणि एक काळा मोती ओवायचा आहे. आणि तो जो उभा काळा मोती आहे ना, त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. पूर्ण तो गोल फिरवत आपल्याला बाजूचा पांढरा मोती सोडून समोरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुईला आणायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता अशाप्रमाणे व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे, बाजूचा पांढरा मोती सोडलेला आहे आणि सेंटर त्याच्या समोरचा जो काळा मोती आहे तिथून सुई काढलेली आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. 2 पांढरे 2 काळे. ठीक आहे. आता हे जो पायाचा पोर्शन आहे तो तयार होत आहे. तर हे आपल्याला ओवायचं आहे पांढऱ्या मोत्यातनं. ठीक आहे. आता आपण ज्या मोत्यातनं सुई काढलेली होती त्याच्या बाजूचा एक पांढरा मोती आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक काळा मोती, अशा 2 काळ्या मोत्यातनं सुई ओवायची आहे. आणि सुई फिरवत आपल्याला समोरच्या 2 काळ्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे. ठीक आहे. तर बघा तो 6चा राऊंड कंप्लीट झाला. समोरच्या 2 मोत्यापर्यंत आलो आपण वरच्या. त्यानंतर ना आता इथे आपण काळ्या मोत्यांनी राऊंड बनवायचा आहे. तर 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा 1 आणि वरचे 2 अशा 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यानंतर ना आपल्याला उजवीकडचा जो काळा मोती, उभा काळा मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत आणायची आहे, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. आता बघा इथे एक काळा मोती, एक हिरवा एक काळा, एक पांढरा आणि एक हिरवा, हे 3 मोती ओवायचे आहेत. आणि तो जो हिरवा मोती दिसत आहे ना वरच्या दिशेचा, त्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर बघा व्हिडिओ आणि ऑडिओ व्यवस्थित बघाल कोणता रंग टाकलेला आहे. कधी कधी सांगत असताना चुकीचा रंगही घेतला असेल. ठीक आहे. तर त्यासाठी क्षमा करावी. आता आपण अशाप्रमाणे जो सुई जी आहे ती फिरवून ते जे 2 पिवळे मोती आहेत तिथपर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. आता इथे आपल्याला 3 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि जो उभा हिरवा मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. बघा हे अशाप्रमाणे दिसेल. तो जो उभा हिरवा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढल्याच्या नंतर उजव्या दिशेकडचा जो हिरवा मोती आहे उभा तिथपर्यंत सुई फिरवून घ्यायची आहे. तर अशाप्रमाणे. आणि आता इथे आपल्याला पांढरा मोती 1 आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. 1 पांढरा 2 काळे अशा प्रकारे 3 मोती ओवून तो जो वरचा काळा मोती आहे त्यामध्ये ओवायचा आहे. त्यानंतर राऊंड कंप्लीट करून समोरचे 2 काळे मोती तिथपर्यंत सुईला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. सुई अशाप्रमाणे आपण फिरवलेली आहे. समोरच्या 2 काळ्या मोत्यापर्यंत सुई घेऊन आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला परत 3 काळे मोती ओवायचे आहेत. ह्या 3 काळ्या मोत्यांना आपल्याला तो जो बाजूचा एक उभा आणि समोरचे 2 आडवे मोती, ठीक आहे, जस्ट वरचे त्याच्या 2 आडवे मोती अशा ह्या 3 मोत्यातनं काढायचा आहे. ठीक आहे. जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला सुई फिरवायची आहे. आता बघा उजवीकडचा जो उभा काळा मोती आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहोत अशा प्रकारे. आता इथे आपल्याला 1 काळा मोती ओवायचा आहे आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. 1 काळा 2 पांढरे आणि इकडच्या दिशेचा जो काळा मोती आहे, ठीक आहे, वरचे जे आडवे काळे मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे बॉर्डरचा पांढरा रंग आलेला आहे, पांढरा मोती. ठीक आहे, बॉर्डरला. तर हे अशाप्रमाणे दिसत आहे बघा. आता आपल्याला सुई फिरवत जो खालचा काळा मोती आहे ना तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. आता बघा हे अशा प्रकारे आपण खालचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत नेलेला आहे. त्याच्या बाजूचा जो पांढरा आहे त्याला सोडून टाकायचा आहे. इथे त्याला मिक्स करायचं नाही आहे, फक्त काळ्या मोत्यापर्यंतच गेलेलो आहोत. आता इथे काळ्या मोत्यापर्यंत गेल्याच्या नंतर आपल्याला 2 पांढरे आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. 2 पांढरे 2 काळे आणि वरचे जे 2 काळे मोती आहेत ना वरचे, त्या 2 आडव्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा तो जो बाजूचा शेवटचा पांढरा मोती आहे आपण त्याला सोडून टाकलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला सुई फिरवत ते जे 2 काळे मोती आहेत तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. अशाप्रमाणे सुईला फिरवत ते जे 2 काळे मोती आहेत तिथपर्यंत. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. 2 पांढरे मोती आणि 1 काळा मोती असे 3 मोती ओवून इकडच्या बाजू उभा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला पूर्ण सुई फिरवत न्यायची आहे आणि जो डावीकडचा उभा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला फिरवायचा आहे, पांढऱ्या मोत्यापर्यंत. ठीक आहे. बघा अशाप्रमाणे पूर्ण आपल्याला
फिरवत जी आहे सुई, जो डावीकडेचा जो पांढरा मोती आहे, उभा पांढरा मोती, तिथपर्यंत आपण सुई फिरवलेली आहे. आता इथे आपल्याला मोती ओवायचे आहेत. तर 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 1 हिरवा मोती ओवायचा आहे. लक्ष द्या, आपण इथे 1 हिरवा मोती ओवलेला आहे आणि वरचा जो हिरवा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता पुन्हा सुई फिरवत आपल्याला तिकडचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत घेऊन गेलेले आहोत. ठीक आहे. त्यानंतरनं बघा, आता पांढऱ्या मोत्यापर्यंत नेल्याच्यानंतर परत 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि इकडच्या उभ्या हिरव्या मोत्यातनं आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई. परत सुई आपण फिरवणार आहोत आणि तिकडचा जो यानी की डावीकडचा जो पांढरा मोती आहे उभा, तिथपर्यंत घेऊन जायची आहे. आता इथे परत आपल्याला 1 पांढरा आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचे जे 2 काळे मोती आहेत त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता सुई फिरवत आपल्याला समोरच्या 2 काळ्या मोत्यापर्यंत घेऊन जायची आहे. जसं जसं व्हिडिओ दाखवलेला आहे तसं तसं आपल्याला सुई फिरवायची आहे. ठीक आहे. आता तिथपर्यंत फिरवल्याच्या नंतर आपल्याला इथे बघा 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 1 काळा मोती ओवायचा आहे आणि इकडच्या बाजूचा उजवीकडचा जो उभा काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आणि तो जो राऊंड आहे तो आपल्याला कंप्लीट फिरवून घ्यायचा आहे. सुई बघा, सुई आपल्याला पूर्ण मोत्यातनं फिरवायची आहे आणि खालच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे. ठीक आहे. इथे पण आपण शेवटचा जो पांढरा मोती आहे त्याला सोडून टाकायचा आहे. शेवटचा पांढरा मोती सोडून टाकायचा आहे आणि जो काळा मोती आहे तिथं आपण आलेलो आहोत. ठीक आहे. बघा, अशाप्रमाणे आपल्याला सुई फिरवायची आहे आणि खाली जो काळा मोती आहे ना तिथपर्यंत यायचा आहे. त्यानंतर त्याच्यासमोर एक जो काळा मोती आहे, खालच्या 2 काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर घेऊन जायची आहे. ठीक आहे. बाजूचा पांढरा मोती आपण सोडून टाकलेला आहे. ह्या 2 काळ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवायचे आहेत. बघा, आता इथून पुढे आपल्याला सगळे पांढरेच मोती ओवायचे आहेत. तर 4 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि ह्या 2 काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ठीक आहे. त्या 2 काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर जो उभा पांढरा मोती आहे ना, उभा पांढरा मोती, ठीक आहे, उभा पांढरा मोती तिथपर्यंत आपल्याला सुई आणायची आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. आता इथून पुढे आपल्याला पांढरे मोतीच ओवायचे आहेत. तर 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि ते जे वरचे 2 आडवे पांढरे मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. सुई आपल्याला पूर्ण फिरवायची आहे. ह्या गोलमधनं फिरवत समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे. बघा, अशाप्रमाणे. आणि आता इथे आपल्याला परत पांढरे मोती 3 ओवायचे आहेत. 3 मोती ओवणार आणि हा जो राऊंड आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर बघा, हे अशाप्रमाणे आपल्याला सुई वरच्या दिशेला ओढून घेत हे जे पूर्ण खालचा जो बेस आहे, ठीक आहे, आता हा आपण बेस म्हणू शकतो याला. तर हा जो बेस आहे त्याला आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाच्या मोत्यांनीच बनवायचा आहे. तर अशा प्रकारे 3-3 मोती आपल्याला ओवत जायचे आहेत. 3-3 पांढरे मोती ओवत जायचे आहेत आणि हे जे गोल आहे ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर अशाप्रमाणे ते वरती जे काळ्या रंगाचे आहे ते त्यांचे पाय आणि त्याच्या खालचा जो आहे बेस तो बनलेला आहे. ठीक आहे. तर बघा, तर आता अशाप्रमाणे आपल्याला व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे परत सुई फिरवून घ्यायची आहे. काळ्या मोत्यापर्यंत आणायची आहे आणि इथे परत आपल्याला हे 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा पांढरा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशाप्रमाणे दिसेल. ठीक आहे. आता आपल्याला मागच्या साईडला करून जे काही एक्स्ट्रा आपण धागे सोडलेले असतील, जिथे आपण कट करायचं राहून गेलं असेल, तर ते सगळं नीट करून घ्यायचं आहे. ही मागची साईड आहे आणि ही समोरची अशी प्लेन आलेली साईड आहे. ठीक आहे. गाठी मारण्यासाठी आपण मागची साईड यूज केलेली होती. आता येतो मोरपंख अटॅच करण्याचा भाग. तर आपल्याकडे असं एक छोटंसं मोरपंख आहे. तर छोटासा मोरपंख घ्यायचा आहे आणि कुठल्या पण 3ऱ्या-4थ्या मोत्यापर्यंत आपल्याला ते लावायचं आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे आमच्याकडे छोटे छोटे कुंदन आहेत. तर आम्ही डोळ्यांच्या मधोमध जे आहे ते कुंदन लावलेले आहेत. तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही काळ्या रंगाचा मोती देखील लावू शकता किंवा एवढं पण चांगलंच दिसत आहे. ठीक आहे. तर हे आम्ही एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे कुंदन जे आहेत तुम्ही एकदम त्या 3 मोत्यांचा जिथे सेंटर पॉईंट येतो तिथे लावायचे आहेत. तर हे खूप सुंदर असे चमकतात आणि त्यांना एक वेगळाच लुक येतो. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे हे जे आपलं फायनल लुक आहे
श्रीनाथजीचं ते बनलेलं आहे. एकदम कलरफुल असं दिसत आहे. आणि हा फायनल व्हिडिओ इथे आपला कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही घरी नक्की बनवा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं बनलेलं आहे तुमचं श्रीनाथजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.